राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी निवडणुकीच्या जागेसंदर्भात संजय राऊत यांची घेतली भेट। तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारांची धावाधाव झाली असल्याचं पाहायला मिळत आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस असला तरी अजूनही अनेक उमेदवार हे आपल्याला समर्थन मिळावे यासाठी इतर पक्षाच्या पायऱ्या झिजवत आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतली व वार्ड क्रमांक 124 मधील जागा आपल्यासाठी सोडावी अशी मागणी केली। यासोबतच नितीन देशमुख यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेतली होती। घाटकोपर पश्चिम मधील प्रभाग क्रमांक 124 हा आम्ही तिथले स्थानिक म्हणून आम्ही महिला आरक्षित वॉर्ड आहे आणि त्याच्यामध्ये सौभाग्यवती प्रियंका नितीन देशमुख म्हणजे माझी मिसेस ही एक पदवीधर तरुणी आहे, LLBची स्टुडंट आहे आणि इतर उमेदवार जे इच्छुक आहे त्यांच्यापेक्षा शिक्षित आहे आणि सगळ्यात तरुण आहे। आणि त्यासाठी आम्ही माननीय संजय राऊत साहेबांची भेट घ्यायला आलो। एक संघर्ष योद्धा म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि साहेबांच्या आशीर्वाद घ्यायला आलो की साहेब आपण हा जो प्रभाग आहे 124 घाटकोपर पश्चिममधला हा एकमेव प्रभाग आहे जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद तिथं होती आणि तिथे विद्यमान नगरसेवक जे आहेत आता हरून खान ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते, कालांतराने ते शिवसेनेत आले एकनाथ शिंदे साहेबांच्या गटामध्ये। तर निवड तो एक मतदारसंघ घाटकोपर वेस्टमधला तो प्रभाग क्रमांक 124 हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटावा असं आदरणीय पवार साहेबांना आम्ही भेटलो होतो। साहेबांच्या सूचनेनंतर संजय राऊत साहेबांना पण भेटायला आलो होतो आणि त्यांना विनंती केली की बाबा आम्हाला हा प्रभाग सुटावा जेणेकरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून तो 100% निवडून येणारी सीट आहे आणि एक मराठी चेहरा म्हणून जो आता मराठी अस्तित्वासाठी जी महाराष्ट्रात मुंबईमध्ये लढाई चालू आहे ती एक अस्मिता टिकावी म्हणून एकमेव मराठी उमेदवार आहे प्रियंका देशमुख आणि यांची उमेदवारी मागण्यासाठी आणि ती मिळावी यासाठी आम्ही आज संजय राऊत साहेबांना भेटायला आणि आशीर्वाद घ्यायला आलो। नाही, संजय राऊत साहेब यांनी आम्हाला आश्वासित केलं की बाबा या संदर्भात आमचे पक्षाचे नेते जयंत पाटील साहेब आहेत, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांच्याशी चर्चा चालू आहे आणि आघाडीमध्ये आम्ही लढू हे बद्दल साहेबांनी पूर्ण ठामपणे सांगितलं। पण आता साहेब संजय राऊत साहेब हे प्रगल्भ नेते आहेत, ते काय पटकन मला काय हा जा तुला दिला असं बोलू शकत नाही। शेवटी ते पक्षाचं त्यांचा एक चर्चा असते आणि त्या पक्षाच्या चर्चेमधून तो येईलच। पण आमचं भावना त्यांनी ऐकून घेतला त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो।